नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बेडकर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, अतिवृष्टी असेल, महापूर असेल, याच्यामुळे शेती पिकांचं असेल किंवा शेत जमिनीचं असेल, याचं प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं। त्याचे पंचनाम्याचं काम सुद्धा पूर्ण झालेलं होतं आणि आता प्रत्यक्षात मदतीचं वितरण करण्याला सुरुवात होत आहे। बऱ्याच जिल्ह्यांचं वितरण होत आहे। आता याच्यामध्ये बघा, जे शासनाने जी.आर. काढत आहे त्याच्यामध्ये शेती पिकांचे वेगळे आणि जमिनीचे खरडून गेलेल्या जमिनीचे नुकसानाचे वेगळे, तर याच्यामध्ये अगदी डिटेल असं जी.आर. मध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे। आज दिनांक बघा 11 ऑक्टोबर 2025 रोजी शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा असा जी.आर. काढलेला आहे आणि त्यांनी जे शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं त्याच्यासाठी बघा त्यांनी 3,258 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याला मान्यता दिली आहे। आता याच्यामध्ये बघा, ज्या काही जिल्ह्यामध्ये शेती पिकाचं नुकसान झालेलं होतं त्यांना हा निधी भेटणार आहे। आता याच्यामध्ये बघा, नेमकं कुठल्या कुठल्या जिल्ह्यांचं नुकसान झालेलं होतं ते आपण पाहूया आणि कोणत्या जिल्ह्याला किती रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे ते सुद्धा आपण पाहूया। आता याच्यामध्ये बघा, जे नागपूर विभाग आहे, तर नागपूर विभागामध्ये आहेत। आता हे नुकसान बघा, हे पण शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायचं की हे नुकसान सप्टेंबर 2025 यामधलंच हे नुकसान आहे। म्हणजे सप्टेंबर 2025 मध्ये ज्या शेतकऱ्यांचं शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं त्याच संबंधी हा जी.आर. काढलेला आहे। आता याच्यामध्ये बघा, नागपूर विभाग आहे, तर नागपूर विभागामध्ये बघा, नागपूर आहे, चंद्रपूर आहे, वर्धा आहे, भंडारा आहे, गोंदिया आहे आणि चंद्रपूर। तर याच्यामध्ये बघा, हे सुद्धा जिल्हे मंजूर केलेले आहेत। याच्यासाठी 34,090 लक्ष एवढा निधीला मंजुरी दिली आहे। त्यानंतर अमरावती विभाग आहे, याच्यामध्ये बघा अकोला आहे, अमरावती आहे आणि यवतमाळ या जिल्ह्यांना सुद्धा निधी मंजूर झालेला आहे। त्यानंतर पुणे विभाग बघा, याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्याला अजूनही निधी मंजूर झालेला नव्हता, त्याच्यामुळे सोलापूर जिल्ह्याचा निधी नेमका कधी मंजूर होणार अशी शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती। परंतु बघा, सोलापूर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचं सप्टेंबर महिन्यामध्ये शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं त्यांना सुद्धा हा निधी आता मंजूर झालेला आहे। याच्यामध्ये पुणे विभागात बघा, सातारा आहे, सोलापूर आहे, पुणे आहे, त्यानंतर सांगली आहे। त्यानंतर नाशिक विभागामध्ये बघा, नाशिक आहे, धुळे आहे, नंदुरबार आहे, जळगाव आहे, अहिल्यानगर आहे। त्यानंतर कोकण विभागातील जे ठाणे आहे, पालघर आहे, रायगड आहे, रत्नागिरी आहे आणि सिंधुदुर्ग आहे। तर बघा, असे एकूण जवळजवळ 3,258 कोटी 56 लाख रुपयांचा निधी शासनाने आज एवढ्या निधीला मंजुरी दिलेली आहे। आता आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे, उद्या रविवारी बँकेला सुट्टी आहे। म्हणजेच हा जो निधी आहे हा सोमवार, मंगळवार, बुधवार म्हणजे या दिवशी 100% वितरित केला जाणार आहे। त्याच्यामुळे जे जे शेतकरी याच्यासाठी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना जो पुढील आठवडा आहे त्या पुढील आठवड्यामध्ये हा निधी त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित व्हायला सुरुवात होणार आहे। धन्यवाद।